दिवसाच्या कार्यक्रमाच्या आधी आलो होतो, 3-4 दिवस एक वेळा धानाची पेरणी यायची पेरणी, कचरा होता एवढा. सगळे मौज मध्ये आले, कार्यक्रम आहे, लाटा यायला लागला, असं बदल राहतो. आज आपण पाहिलं तर पुन्हा ग्राउंड साफ आहे. तर हा म्हणते तू भी जा जा सुधर पे सबकी किस्मत बनती है, तेरी तकदीर बनाना उसके लिए कोई बात नहीं, इतना दिया बाबा ने हमको, इतना दिया बाबा ने हमको, उतनी हमारी अवकात नहीं, ये तो कर्म है उनका वरना हम में तो ऐसी बात नाही. काय असे काय तपस्या साधना केली आम्ही की देवाने एवढं भरभरून आम्हाला देऊन टाकलं. आम्हाला या दिशेने जावं लागते. एक कार्यक्रम पुन्हा आहे बरं संविधानाचा, लक्षात ठेवा. पुढच्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यात 18 तारखेला आहे. ते गाव कोणतं? एवढा तालुका कामची, शाखा कामची, तालुका मोर्धा, जिल्हा नागपूर. ही पत्रिका आहे, पोस्टर आहे, पॅम्पलेट आहे. दाताला घेऊन यायचा आणि याला प्रसाद म्हणून याचा वापर करायचा, नाही तर खिल्याने दिवाळीवर ठोका. प्रसाद म्हणून वापर करायचा. कोणी नवीन माणूस आले, कार्यक्रम जाना भी है, देख ले, ये नहीं एक कैलेंडर, कार्यक्रम में जाना तो बात बिगड़ेंगे नहीं. आपण काय करतो, देतो ठोकून. मग सारवाचा आला तर देतो त्याला पेट ठोकून, देवाला काढून पण जातो, मग आपण पेटू. हे स्थापनाही आपणच करणार, पेटवणारी आपणच. कसा देव प्रगट होईल? देवाला प्रगट करायला मन पाहिजे का नाही? इथं काहीच नव्हता आणि आज देश पहा, असं वाटते की या गावात दुमदुमली ही नगरी. काही कोणी कल्पनाच करत नव्हता. मला नाही वाटत होता की देव एवढ्या भक्तांना पाठवल या ठिकाणी. लहान सका 15-20-25 कुटुंबातले लोक, प्रचार वगैरे काही पाहिजे तेवढा झाला नाही. म्हणजे भरभरून आले. आता सांगायसाठी कोण गेला असा? कोण गेला असा? आपण तर काही गेलो नाही. मला नाही वाटत प्रत्येक बैठकीमध्ये कार्यक्रम हा जाहीर झाला असं. कुठेतरी अनदेखी झाली असं आणि एखादी बैठक चुकली असं. कोण जाते सांगायसाठी? एखाद्या वेळेस प्रयोग करा. पोस्टर छापायचं आहे, फक्त जाहीर करायचं, एवढंच काम करा. जाहीरच करायचं. काही कॅलेंडर आणि पोस्टर नाही छापायचे. ज्या ज्या ठिकाणी बैठक होते फक्त जाहीर करायचं आणि मग आकलन करायचं की भक्त मंडळी येते की नाही येते. हे तुम्हाला विश्वासानं सांगतो. जेवढं सांगितल्यानं काम जमणार नाही तेवढं न सांगितलं जमणार. का जेव्हा आम्ही कामाला राहत नाही तेव्हा हा कामाला लागतो. आता बसलाय ना, कामाला लागतो. हा उपाशी तापाशी आहे तुमच्या समोर बसलाय. याचे जेवण केव्हा भेटला होता? भावना जेव्हा संमेलन झाला होता तेव्हा दैवताचा टण मांडला होता यांच्या समोर. तेव्हापासून तर आपण आतापर्यंत आमोरण निशाणावर बसलाय. त्याच्याजवळ काही नैवेद्याचा काळ गेला नाही. आणि सत्संगाचा खाऊन आपण जातो तरी ते कृतीने लावत नाही. हा एवढाच फरक आहे.
दुसरा काही जास्त फरक नाही. ते कृतीला लागलं पाहिजे, विचारायला पाहिजे. आपल्या कामात आपण खूप करतो. आता पोराचं लग्न येऊ द्या बरं. पैसा नसला तर 1 एकर वावर विकत पण पोराचं लग्न करत. गाडी असेल तर गाडी विकून टाकल. सोनं साठवून ठेवलं असेल तर तो दुकानात नेऊन विकून टाकल. पण करण लग्न, लग्नाचे 2 प्रकार आहेत. एक प्रश्न आहे माझा तुम्हाला. जाऊ दे, तू बाला लढून आला त्याचा बाप आहे समजावा. पण आपण लढायला लागलो तर आपल्याला बाप नाही. माझा प्रश्न असा आहे, तुम्ही मैत्रीत गेले असाल, कोणाची मैत झाली असं दिसतंय मध्ये, तुम्ही मैत्रीत गेली असाल. मयत पुढं असते की वराडी पुढं असते? मयताची नाही त्या घाटावर. तर मयत पुढं असते की मैत्रीत जाणारी लोक पुढे, मयत मागे असते? काय होते? मयत मागे राहते. हा म्हणजे वराडी मागे राहते, मयत पुढे राहते. आणि लग्न करण्यावर घोड्यावर नवरदेव बसवला तर काय होते? हा, कोण पुढे राहते? नाचणारे पहिले राहते आणि नवरदेव मागे राहते. ते नाचणारे सांगते आम्ही जेवढा तमाशा तुझ्या समोर करू ना, तर तुझी बायको आल्यावर एवढा तमाशा तुझ्या घरी होईल. तुझ्या घरी आज तमाशा होईल. तो आम्हाला नाचायला लावला, घोड्यावर बसलाय, मस्ती मारून असते तर. हा, ते लग्न होऊन तुझी घरवाली येऊ दे तुझ्या इथं. 5, 6, 7 महिन्यात काम कमाल. हे पद्धत आहे ना? हा, तुम्ही हसत नाही, बोलत नाही म्हणून मी हा चुटकुला मारला. उंदीर सोडण्याची मला सवय आहे. कधी कधी उंदीरचे 1-2 पाईट मारूनच देतो. 2 ठिकाणी सोडून जातात. चला, तुम्ही आलात, तुमचं कोटी कोटी अभिनंदन. असेच येत जात राहा. 16 डिसेंबर कोणत्या तारखेला? 20ला 18 आणि कोणता गाव येतो? अठरा 4/2025. रामेश्वर सांगाल तुम्हाला, तो पुढच्या महिन्यात आहे. तर तुम्ही इथं येऊनच गेले. असाच एक कार्यक्रम आहे तो. कुठे? रेवराला. आणि त्याची तारीख आहे 18/4. आता 2000 किती आहे? किती आहे? मला वाटते भूक लागली, आवाज काही निघत नाही तोंडात. 2025 आहे ना, तर 25 बोलायला पाहिजे की नाही? हा, तर तुम्ही काही बोलतच नाही. आणि मी आपलं तोंड फाडून लावलो बिना कामाचा. काही काम नाही, धंदे नाही. हा, तर सत्संगाचा खरा अर्थ आहे हसत खेळत ईश्वराची साधना करावी. हसत खेळत. कधी कधी मी एक वेळा चुकून गेलो. घरची गोष्ट सांगतो. एखादी आपला शनिवार आला, मी शनिवार करत नाही आहे. तुम्ही करता तर करा, मी तुम्हाला करू नका असं म्हणणार नाही. पण 14 तारखेला जेवण नाही करत. एक सेवक आला माझ्याकडे, मी त्याला नाश्ता दिला. बाबा आज शनिवार आहे म्हणे.
नाश्ता करत नाही म्हणे. अरे काहून? शनिवार करतो. कुठं करायला होता त्याला धरावला तर पाहुण्याला शनिवार. आठवड्यातून एक दिवस पोटाला तडा द्यायचा म्हणे. तर मग शुक्रवार काहून नाही ते? गुरुवार काहून नाही? तर रविवारपासून सोमवारपासून सुरू होते ना आठवड्यात, मग तो दिवस काहून नाही निवड? शनिवारच काहून निवडला? त्याची प्रवृत्ती आहे. इथून आम्हाला शिकावं लागलं. या जगात कोणी कोणाला शिकवत नाही हो. तुमच्या घरी जर ईश्वराचा लाईट लावायचं असेल तर बिल तुम्हालाच भरावं लागेल, शेजारचं माणूस भरणार नाही. आपल्या जवळ त्याला उजागर आपल्यालाच करावं लागेल. सुखात आणि दुःखात त्याला आपणच ओळखावं लागेल. खूप संत आले समाजाला शिकवण्यासाठी, पण समाजाने त्या संताचा काही आदर केला नाही. तुझा आहे तुझ्यापाशी, पण तू विसरलाशी असं म्हणते. चाके चाके सब कहे, गेले कहे ना कोई. चाके चाके सब कहे रे, गिले कहे ना को. गिले से तू लाग रहे तो बालन बाका हो. चाके चाके सब कहे, गिली कहे ना को. चाकी म्हणजे काय? आधीच्या काळात दळणारी चक्की. आणि गिलीमध्ये काय असतं म्हणतात, चक्कीच्या मधामध्ये जी खुंटी राहत होती ती खुंटी. खाली एक पात्र दगडाचं, वर एक, वरच्या पात्राला छिद्र, मग मधातून एक खुंटी. त्या खुंटीच्या भरोश्यावर आई फिरवत होती. जातात तेव्हा हे गव्हाचं पीठ होत होतं, ते खाली येत होतं. साहेब म्हणते त्याला, चाके चाके सब कहे, गिले कहे न कोई. लाग रहे तो गिली से तो बालन बाका हो. ते पहा, पहिल्या मुठीचे घेऊन जेव्हा तिथं जातात ना, त्या जी गिली आहे तिला फिरासाठी जे जागा असते त्या जागेमध्ये घुसून जातात. जे मरायला जाते त्याचं पीठ होते, आणि जे घुसून आहे ते सारखेच राहते, त्या मरत नाही. लागल हे तो गेली से तो बालन बाका हो. आमच्या जीवनाची गिली ही आहे. आमच्या जीवना आणि मरण्याची गिली ही आहे. हाच आम्हाला धामावर देऊ शकते. आणि याच्याशिवाय आमची सुरक्षा या जगात कोणीही करू शकत नाही. नागपूरवाल्याने दंगा झाला, नागपूरवाल्याने सोचलं होतं का दंगा होईल म्हणून. गाडी लावली आहे पार्किंग मध्ये आपल्या घरासमोर. त्याला असं वाटलं होतं का आंदोलनकारी लोक इथे महागाडीला आग लावत. पोलीसवाल्याला असं वाटत होतं का जे सुरक्षा कर्मी होते त्याने बी हे आतंकी लोक मारून किती नुकसान केलं. बेवजन लोकांच्या गाड्या धरल्या. टू व्हीलर तर काही पाहताच काम नाही, फोर व्हीलर सुद्धा. आणि म्हणून क्या जाने की सबेश में बाबा मिल जाएगा. भगवंताच्या खोजात जाऊ नका. देव पहावया गेलो आणि देव बनून चालो. मी मार्गात गेलो, देव पहावया. तुकडोजी महाराज म्हणतात, हर देश में तू हर भेष में तू, तेरा नाम अनेक तू एक ही है. तू गेला, विदेशात गेला, देशात फिरला, भ्रमण केला, देव पहावया गेला, पण पता लागला की या जगात देव अस्तित्वात असेल पण कृतीनं नाही आहे. तो म्हणा नंतर म्हणायला लागला, देव पहावया गेलो देव बनवली चालो.
आपण ही मार्गात देव पाहासाठी निघालो का? देव पाहासाठी निघालो की काय काय का कारणासाठी निघालो आपण? आई तुम्ही सांगा, मी बंद करतो. मला थोडसा लंब करा म्हणून तुम्हाला जेवायला उशीर होईल. खूप जास्त लंब नाही करावं. एखाद्याने सांगितलं की लंबच करून तर पूजाच लंब नाही करावं, मग ते आखूड नाही होत. गेंडराची सवय आहे का नाही कशीच. गेंडर गेले सापाची पोरगी मागासाठी, तुमची मुलगी मागायची आहे. नागराज म्हणे बापा आमची मुलगी का? हो देतो ना मी तुमची मुलगी. मग लग्न केव्हा करायचं? 5व्या महिन्यात. 5व्या महिन्यात किंवा आताही 4थ्या महिन्यात आपल्याला रस्त्यावर गेंडर दिसते का? लग्नाची तारीख काढली, आता हे नागराज साहेब नवरदेव येईलच. नवरदेव आलाच नाही, हे गेले नवरदेव पाहिले, नवरदेव गायब, गेंडर गायब. तर सापाची आणि गेंडरची सोयरी होईल का? होईल का मला सांगा. पण एक उदाहरण आहे आपल्या धर्मात. शेवटी मराच्या वेळेस राहून जेव्हा धरणीवर पडला ना, त्याला देवाची आठवण आली. तर देव पडला तेव्हा देवाची आठवण आली. आणि जेव्हा शरीर लडखडायला लागला ना, पडला जमिनीवर, तेव्हा तोंडातून श्रीराम निघाला. नाही तर वनवासीच होता. पण बाबाचंही सांगायचं आहे आदरपूर्वक, तो देत नाही असं मनात येऊ देऊ नका, तो देते. आमची भेट आम्ही येतो तो वादाची काही वेळा झाली. बिरण मार्गे आम्ही येतो. 10 वाजेपर्यंत सत्संग नंतर जेवण ते तिथून निघालतो तर रात्री 12 वाजता 12:30 वाजता उघडलेलं असता. काही वेळा आडवे उभी जाताना दिसते. एक वेळा तर असं अडवलं की गाड्या इकडच्या इकडे तिकडच्या तिकडे. माझ्या बरोबर मुलाने चालू काढ गाडी. लोकांना शिव्या दिली, आम्ही थांबलो नाही. पाय वाटणं निघून गेलो. लोक शिवाय द्यायला लागला, साधी मर्जांगी बोली. आणि आई घाबरला, जो मग गाडी चालवणारा होता, तो व्हीलर चालवणारा कामटीचा मुलगा. बाबा म्हणजे आपण जाऊन का? तू चालव गाडी, हँडल हाकवू नको. तो बसला आहे ना, तो वाघ नाही होय, आपली वाट पाहून लागा, हा माझा सेवक घेते का म्हणून. गाडी काढ. 1 फुटाच्या अंतरावरून पट्टेवाल्याच्या समोर गाडी काढली. 10 फुटावर नेलीने उभी केली. आणि मग या पर्वतिघाटला म्हणतो, चित्रातच पाहिलं होता देवा तुला, प्रत्यक्षात नाही पाहिलं, आज प्रत्यक्षात तुला दर्शन दिलं. धन्यवाद. एवढं ऐकलं त्याने. आणि त्याने मार्ग उठला, 2 आजोळ्या मारल्या आणि साईडच्या जंगलात गेला. आणि त्याने यानं नंतर गाडी जे चालवली, त्याचे काही सूद नाही, गड्डा नाही दिसला ना, ब्रेकर नाही दिसला. घरी आला ना, बनेन फिरायला लागला. मारशील का? वाघाच्या तावडीत नको असला तर तू ऍक्सिडेंट मारशील. याचा अर्थ सगळ्याच ठिकाणी निर्भय होऊ नका. निर्भय होणे हे आवश्यक आहे, पण वेळ प्रसंग पाहून तर मग सगळे कामं चांगले होतात. चला तुम्ही आला, तुमचा जास्तच वेळ घेऊन टाकला. आता पुढचा कार्यक्रम आहे ना, याल का? मगाशी जेवढ्या टाळ्या वाजल्या तेवढ्या नाही वाजल्या. मगाशी जेवढ्या टाळ्या वाजल्या आयाच्या याच, त्यांना माहित आपल्याला जाच लागते. कारण आई आहे ना. आई एवढा प्रेम दुसरं कोणातच नाहीये. समजा घरचा माणूस चालला गेला, फक्त आई असली तरी मुलाचा सांभाळ करून टाकते. पण आई मेली असेल तर त्या माणसाला मुलाचा सांभाळ करणं कठीण जाते. पण हे आई आहे. पण टाळ्या जास्त वाजवल्या. आणि आपण नाही, आई नाही आहोत. बाप आणि भाऊ मध्ये, काकामध्ये मोडतो आपण. टाळ्या कमी वाजल्या आणि तुम्हाला याच नाहीये.
त्यानं वाजवली म्हणून तोच वाजवते. आपल्या मताने एवढी खात काही वर गेले नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुख. त्याला हाही भगवंताला प्यारा आहे. तुमची सगळीच भगवंताला प्यारे आहात. मार्गातले 3 नियम ईश्वराने दिले आहेत. 3 नियमाकडे लक्ष ठेवा. जाणारा रस्ता साफ झाला पाहिजे. हृदयात बसला आहे त्याची शोधाशोध झाली पाहिजे. आणि शेवटी त्याच्या भरोसावर जीवन सोडून पुढची यात्रा केली पाहिजे. हे 3 ठिकाण, हे 3 शब्द ईश्वराने आपल्या पदरी बांधलेले आहे. आपण सगळेच जाऊ. कोणी लवकर जाईल, कोणी उशिरा जाईल, पण जाईल हे पक्क. तुम्ही आला त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. असे तेच जात राहा. आई मी तिथे येऊ का आशीर्वादासाठी? आग एवढी मोठी झोली नाही आम्ही ना भरून द्यासाठी उमरेचा. तिथूनच असा हात हलवून द्या माझ्यासाठी, तरी मला आशीर्वाद प्राप्त. असं दिसलं मला दिवाळीच्या पंचमीच्या दिवशी जसं अंधार पडल्यावरती दिवे लागते ना, मला वाटते कुंभमेळ्याची एवढी दिवे नाही लागले. बस तुमच्या चरणाचे आशीर्वाद घेत राहा. हा तुमचा लेकरू. तुम्ही दिलेली जिम्मेदारी निभवत राहील. मी वचन देतो तुम्हाला, जोपर्यंत या शरीरात साहस आहे अधर्वासी संघर्ष करायला लावीनच सगळ्यांना. आम्ही माझा स्वार्थ आधी नाही ठेवला, ते नाही ठेवला. मला कोणी न्यायला आला काय, नाही आला काय, उन्हात काय, ताणात काय, मी तसाच निघून गेलो. कोण जबरदस्ती आणत असेल तरी गाडी नको आणू म्हणतो मी त्याला. प्रवास बसनं करून टाकतो. तर एवढी ताकद मला दिली कोणा? तुमचाही आशीर्वादाने दिली. नाही तर तुम्ही नाराज व्हाल, आईकडे जाते, आईकडे जाते, आईकडे जाते, आमच्याकडे येत नाही आणि द्या मला श्राप. तर तुमच्याही आशीर्वादाची आवश्यकता आहे बापू. त्याला असेच खुश राहा. प्रभू तुम्हाला ताकद दे, खुश ठेवे. विचार मनात न आणता चांगल्या विचाराने तरी पुढे झालं अशी मी आशा बाळगतो. परत जाता जाता एक वेळा तुम्हाला धन्यवाद तुमचं व्यक्त करतो. भगवंत तुम्हाला आशीर्वाद देवाशी परवाला विनंती करतो, आयाला विनंती करतो. मी आपल्या बहिणीला विराम देतो. नमस्कार. अनेक धनाद्वारे चौपाईच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना खूप असे मोलाचे मार्गदर्शन केले, बोधामृत दिलं. आपण सर्व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात, आपल्या परिवारात सर्वांनी आपण त्याचा वापर करू. तसे आपण पूज्य सद्गुरू महाराजांना गावी देऊ. आणि यानंतर त्यानंतर हा शेवटचा सत्संगी सोहळ्याचा निरोप आभार प्रदर्शन आदरणीय आमचे लहान बंधू सचिन भाऊ साठवणे हे आभार प्रदर्शन करतील अशी आपणास विनंती आहे. सद्गुरु माऊली को प्रणाम. परमात्मा एक. आज दिनांक 23 मार्च 2025 ला गुंथाना या ग्राममध्ये ओम परमात्मा एक भव्य सेवक संमेलन तथा सत्संग सोहळ्याचे आयोजन केले आहे. आणि या ईश्वराच्या संमेलनाला सकाळी जवळपास 10-10:30 वाजता ईश्वराच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर शोभायात्रा पार पडल्यानंतर ईश्वराचे महायज्ञ झाले आणि लगेच या सत्संगाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तो आता संपण्याच्या दिशेवर आहे. तर या संपूर्ण आयोजनामध्ये माझे ओम भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत.
त्यांना माझा प्रणाम. आपल्या सर्वांची पूजनीय सद्गुरू माऊली, सर्वांना ज्ञान व बुद्धी पुरवणारी आपली सर्वांची सद्गुरू माऊली या संमेलनामध्ये उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तद्वतच आपली सर्वांची गुरुवाही या संमेलनामध्ये उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब यांना माझा नमस्कार. संचालक महोदय यांना माझा नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर यांना माझा नमस्कार. आपण सर्व उपस्थित दूरवरून आलेले सेवक सेविका तथा बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. तथा या गुंथारा ग्रामवासी जे कोणी सत्संग प्रेमी आहेत आणि जिथून कुठून या सत्संगाचा आस्वाद घेत आहेत, हा ईश्वराच्या ज्ञानरूपी सत्संग ऐकत आहेत, या सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. बांधवांनो, आज या कार्यक्रमाचं संचालक साहेबांनी माझ्याकडे आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संचालक महोदयाचे आभार मानतो. आणि आजचा हा असा सुंदरसा कार्यक्रम आणि सुंदर असा आपल्याला या ठिकाणी ज्ञान मिळालेलं आहे. आपल्या सद्गुरू माऊलीने देखील आपल्याला सुंदर असं ज्ञानामृत पाजले आहे आणि त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपणार आहे, परंतु व्यक्तिमत्व हा सदैव जिवंत राहणार आहे आणि त्याची क्षणोक्षणी आपल्याला आठवण होणार आहे. म्हणून हा बोध सर्व इथून घेऊन तुम्ही जाल अशी मी तुमच्या चरणी विनंती करतो आणि जे मला काम दिलेलं आहे त्याला मी सुरुवात करतो. तर सर्वप्रथम आपले सर्वांचे इष्ट ओम भगवान बाबा हनुमानजी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या मी मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तद्वतच आपली पूजनीय सद्गुरू माऊली ज्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून, काल देखील ते इथं आलेले होते, त्याच्या आधी देखील आलेले होते आणि आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपली सद्गुरू माऊली उपस्थित आहेत. तथा त्यांनी आपल्याला खूप असं ज्ञानामृत पाजलं, आपल्याला गौरवान्वित केलं, आपल्याला त्यांचा जो बोधमय ज्ञान मिळाला तिथून आपलं जीवन घडणार आहे. अशा आपल्या सद्गुरू माऊलीच्या मी सर्वांतर्फे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपली सर्वांची गुरुवाही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांची या ठिकाणी उपस्थित राहण्याची परिस्थिती नसताना देखील, म्हणजे काही बांधवांना माहिती असेल, काहींना नसेल, की त्यांचं एक थोडंसं मेडिकलचं प्रॉब्लेम आहे, म्हणजेच त्यांचं ऑपरेशन वगैरे आईचं झालेलं आहे. बऱ्याच बांधवांना ही गोष्ट जाणीव आहे, परंतु त्यांनी जीवाची पर्वा न करता जनकल्याणासाठी, सेवकांच्या हितासाठी त्या कालपासून इथं आल्या उपस्थित आहेत. आपण तर लोक बहाणे करतो, ईश्वराच्या कार्यात जर जायचं असलं तर आपण साधा पोट जरी दुखला तर आपण टाळतो, परंतु एवढी मोठी ऑपरेशन होऊन देखील त्या या कार्यक्रमामध्ये सातत्याने संपूर्ण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित आहेत. अशा सद्गुरू आईच्या मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब ज्यांनी सुंदर सखोल असं आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. संचालक महोदय ज्यांनी या कार्यक्रमाची धुरा सुंदररित्या पार पाडली, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आमचे डेकोरेशनवाले भाऊ, जगनाडे भाऊ, सोनू डीजे साऊंड सर्व्हिस यांच्या सुंदर अशा या शामियानामध्ये आपण सर्व लोक आनंदाने बसत आहोत आणि हा संपूर्ण ईश्वराचं महासंमेलनाचा आनंद आपण घेत आहोत. तर आमचे जगनाडे भाऊ यांनी सुंदर अशी सजावट केली, कुठल्याही गोष्टीला त्यांनी सुरुवातीपासून नाही नाही म्हटलं आणि प्रेमाची वागणूक आम्हा सर्वांना दिली. याबद्दल आमच्या डेकोरेशनवाले जगनाडे भाऊ यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच जी जागा, या जागेवर आपण सर्व लोक बसलेले आहोत, हा संमेलनाचा कार्यक्रम पार पाडत आहेत, असे आमचे प्रदीप भाऊ मुटकुरेजी ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्या भाऊंचे देखील मनापासून मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच आरोग्य सेविका मॅडम जे प्रथमोपचाराकरिता आरोग्य मंदिर धारगाव इथून आलेल्या होत्या, त्यांनी आपली सेवा आपल्या सर्वांना दिली, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस स्टेशन लागणी श्रीमान्य यादव साहेब आणि यांची संपूर्ण टीम यांनी आपल्याला परवानगीपासून तर सुंदर असं सिक्युरिटी त्यांनी आपल्याला पुरवली, याबद्दल मी पोलीस स्टेशन लागणी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या एरियातील, या विभागातील
कार्यकर्तागण तथा सेवकगण सेविका सर्वांनी या कार्यक्रमाला सुरुवातीपासून आपलंसं म्हणून सहकार्य केलं, मदत केली आणि धावून आले आणि हा कार्यक्रमाचा जिमा उचलला. असे सर्व कार्यकर्तागण, सेवक सेविका, तिथले काही तरुण मंडळी या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या गुंतारा ग्राम या ठिकाणी विविध पदाधिकारी, ते ग्रामपंचायतचे असो, जिल्हा